छोले भटुरे आपण घरी सुद्धा करण्याचा प्रयत्न करूनही ढाबा स्टाईल भटुरे होत नाहीत। घरी मात्र भटुरे बनवताना तेलात नीट फुगत नाहीत किंवा जास्तीचं ते तेल पितात। ढाब्यावर मिळतात तसे ते होत नाहीत। या सर्व चुका टाळण्यासाठी छोटे छोटे टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचे भटुरे अजिबात तेलकट होणार नाहीत। बऱ्याच वेळापर्यंत ते टम्म फुगलेले आणि शिवाय कुरकुरीत राहतील। तर आज आपण मस्तपैकी ढाबा स्टाईल कुरकुरीत आणि टम्म फुगलेले आणि अजिबात तेलकट न होणारे भटुरे कसे बनवायचे हे पाहणार आहोत। सोबतच छोल्यांची देखील रेसिपी आहे बरं का। तर चला उशीर न करता लगेचच सुरुवात करूया। भटुऱ्याचं पीठ भिजवायच्या अगोदर आपण हे काबुली चणे शिजवायला टाकूयात। तर अगोदरच रात्रभर मी हे काबुली चणे पाण्यात भिजत ठेवलेले होते। साधारण 11 ते 12 तासासाठी हे मस्तपैकी मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते। आता टम्म फुगून ते वरती आलेले आहेत आणि मस्तपैकी आता या चण्यामधलं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि नंतर गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे। आता कुकरमध्ये हे काबुली चणे टाकल्यानंतर थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकून या कुकरच्या आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि 3 पेक्षा जास्त शिट्ट्या होऊ द्यायच्या नाही, नाहीतर हा थोडासा गाळ शिजला जाईल। आता या कुकरचं झाकण मी लावून घेतलेलं आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या होऊ देणार आहेत। आता छोले शिजत आहेत तोपर्यंत आपण भटुऱ्याचं पीठ मळून घेऊयात। आता पीठ मळण्यासाठी इथे मी मैद्याचा वापर करणार आहे। आता तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही अर्ध मैद्याचा वापर करू शकता आणि अर्ध्या गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता। तर सारख्याच वाटीने इथे मी 2 वाटी चाळून घेतलेला मैदा घेतलेला आहे। आता हे भटुरे क्रिस्पी आणि खूप वेळेपर्यंत कुरकुरीत राहावेत यासाठी इथे मी 3 चमचे बारीक रव्याचा वापर केलेला आहे। आता जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो हलकासा मिक्सरला फिरून घ्यायचा आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि भटुरे क्रिस्पी बनण्यासाठी यामध्ये रव्याचा आवश्यक वापर करा। आता या छोट्या छोट्या काही टिप्स जर लक्षात ठेवल्या तर भटुरे एकदम क्रिस्पी बनण्यास मदत होते। आणि सोबतच यामध्ये मी थोड्याशा प्रमाणात बेकिंग पावडरचा वापर केलेला आहे आणि या भटुऱ्यांना मस्तपैकी गोल्डन ब्राऊन सोनेरी रंग यावा यासाठी 1 चमचा पिठी साखर घेतलेली आहे आणि सारख्याच चमच्याने इथे मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेलाचा देखील यामध्ये जास्त वापर करायचा नाही। आणि ज्या वाटीने मैदा मोजून घेतलेला आहे सारख्याच वाटीने इथे मी पाऊण वाटी फ्रेश घरचं दही घेतलेलं आहे। आता दही वापरल्यामुळे हे भटुरे खूपच मऊसूत बनण्यास मदत होतात, असे कडक हे बनत नाहीत आणि एकदम सॉफ्ट असे बनून तयार होतात। आणि इथे मी बेकिंग पावडरचा वापर केलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर थोड्याशा प्रमाणात तुम्ही इथे बेकिंग पावडर आणि खायच्या सोडाचा देखील वापर करू शकता, पण इथे मी फक्त बेकिंग पावडरचाच वापर केलेला आहे। आता यामध्ये मी जेवढं दही टाकलेलं आहे या दह्यामध्येच हे सर्व पीठ मी मळून घेणार आहे आणि थोडंसं दह्याचं प्रमाण तुम्हाला कमी वाटलं तर यामध्ये काय करायचं, 1-2 चमचे गरम पाणी किंवा दूध इथे तुम्ही वापरू शकता किंवा दह्याचा देखील वापर करू शकता। पण मी जेवढं दही घेतलेलं होतं त्या दह्यामध्येच हे पूर्ण पीठ मळून झालेलं आहे। एकदम सेमी सॉफ्ट असा हा गोळा तयार झालेला आहे। आता काय करायचं आहे, हे भटुरेचं पीठ तयार करण्यासाठी पीठ मळून झाल्यानंतर पीठ प्लास्टिकच्या पिशवीत किंवा अगदी पिठावर ओला कपडा टाकून ते पीठ 1 तासासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे। पण माझ्याकडे वेळ नाही त्यासाठी ते मी अर्धा तास हे पीठ झाकून ठेवणार आहे। जर भटुरेचं पीठ तुम्ही जास्त वेळ जर ओल्या कपड्याने झाकून ठेवलं किंवा प्लास्टिकच्या पिशवीत जर बांधून ठेवलं तर काय होतं, त्या पिठाला मस्त अशी लवचिकता येते आणि त्यामुळे भटुरे सहज लाटले जातात आणि एकदम टम्म असे ते फुगतात। हे फापट पसारा न घालता अगदी सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत मी टम्म फुगणारे भटुरे कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला सांगते। आता आपले छोले देखील व्यवस्थित शिजले गेलेले आहेत। हे छोले देखील साईडला ठेवून दिलेले आहेत। आता छोले मसाला बनवण्यासाठी म्हणजे छोले तयार करण्यासाठी इथे आपण ताजं असं वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक आकारात कट करून घेतलेला आहे। सोबतच 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। सोबतच 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि सोबतच 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून या सर्व साहित्याचं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता सर्व साहित्याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। हे वाटण तयार करताना यामध्ये जास्त प्रमाणात पाण्याचा देखील वापर करायचा नाही। आता हे एका वाटीमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि सारख्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक आकारात कट करून घेतलेला आहे। आता याची देखील आपल्याला प्युरी मिक्सरला तयार करून घ्यायची आहे। आता लगेचच आपण ढाबा स्टाईल छोले कसे करायचे हे पाहूयात। आता एक छोट्या आकाराची कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये साधारण 3 ते 4 पळीभर तेल कडकडीत असं गरम करून घेतल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक आकारात कट करून टाकलेला आहे। आता हा कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। पण त्या अगोदर आपल्याला यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत। तर 2 तेजपत्त्याची पाने यामध्ये टाकलेली आहेत।
आणि सोबतच एक हिरवी विलायची यामध्ये थोडीशी फोडून टाकलेली आहे आणि एक चक्रफूल यामध्ये टाकलेलं आहे आणि सोबतच 2 ते 3 लवंग आणि 2 ते 3 मिरे यामध्ये टाकलेले आहेत। आता हे देखील कांद्यासोबतच मस्तपैकी मंद आचेवर यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। पण हा कांदा परतताना आपल्याला याचा जास्त रंग देखील बदलू द्यायचा नाही। तर तुम्ही पाहू शकता कांद्याचा हलकासा रंग बदललेला आहे आणि हलकासा तो ट्रान्सपरंट झालेला आहे। आता आपण जे ताजं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते देखील यामध्ये टाकलेलं आहे। आता सर्व जिन्नस एकत्र करायची आणि कांद्यासोबतच हे वाटण देखील याच्यातलं तेल रिलीज होईपर्यंत मस्तपैकी मंद आचेवर असं परतून घ्यायचं आणि हा मसाला परतताना जास्त घाई करायची नाही। मंद आचेवरच याच्यातलं तेल रिलीज होईपर्यंत हा मसाला मी परतून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता, आणि याच्यातून तेल रिलीज झालेलं आहे। हे वाटण देखील मस्त असं परतून झाल्यानंतर आपण जी टोमॅटोची प्युरी बनवलेली होती ती देखील यामध्ये टाकलेली आहे। आता ही देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आणि याच्यातून देखील तेल रिलीज होईपर्यंत मंद आचेवर मस्त अशी परतून घ्यायची। आता काही सेकंदासाठी मी मसाला परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी तेल रिलीज झालेलं आहे। आता सर्व मसाला आपला मस्त असा परतला गेलेला आहे। आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले टाकायचे आहेत। तर सर्वात अगोदर 3 ते 4 चिमूटभर यामध्ये मी हिंग टाकलेली आहे आणि सोबतच 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि सोबतच 2 चमचे छोले मसाला टाकलेला आहे आणि सोबतच यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि सोबतच याला लाल रंग म्हणजे मस्तपैकी अशी लाल तरी यावी यासाठी इथे मी 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे आणि सोबतच यामध्ये थोड्याशा प्रमाणात हळद टाकलेली आहे। आता हे सर्व कोरडे मसाले या मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि साधारण काही मिनिटांसाठी याच्यातून तेल रिलीज होईपर्यंत आणि याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत मस्त अशी परतून घ्यायचे। हा मसाला खूपच कोरडा झालेला आहे आणि तो तळाशी लागू नये यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे पाणी गरम करून यामध्ये टाकलेलं आहे। आता हे पाणी देखील यामध्ये व्यवस्थित करायचं आणि मंद आचेवर काही 1 ते 2 मिनिटांसाठी हा मसाला मस्त असा परतून घ्यायचा। 1 ते 2 मिनिटांसाठी हा मसाला परतल्यानंतर सर्व किचनमध्ये मस्त असा सुगंध दरवळायला लागलेला आहे आणि मसाल्याने देखील तेल सेपरेट केलेलं आहे। आता मसाला व्यवस्थित परतल्यानंतर जे छोले आपण शिजवून घेतलेले होते ते यामध्ये टाकून दिलेले आहे। आता हे देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे। गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आहे कारण की हा मसाला देखील तळाशी लागू शकतो। आता सर्व मसाल्यामध्ये हे छोले मिक्स केल्यानंतर वरून चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आता हे मीठ देखील यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। सर्व जिन्नस एकत्र करून झाल्यानंतर इथे मी साधारण 3 ते 4 वाटी गरम पाणी यामध्ये टाकलेलं आहे। आता शक्यतो यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा जेणेकरून सुंदर असा भाजीला रंग येतो आणि अतिशय सुंदर अशी तरी याला येते। आता सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि साधारण 4 ते 5 मिनिटांपर्यंत ही भाजी मस्त अशी उकळून घ्यायची। आता 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता भाजी मस्त अशी खळखळून उकळल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि अतिशय सुंदर रंग या छोलेला आलेला आहे आणि अतिशय सुंदर तरी आलेली आहे। तर अशा प्रकारे आपली इथे ढाबा स्टाईल छोले तयार झालेले आहेत। अतिशय सुंदर चवीचे आणि अतिशय सुंदर रंगांचे छोले इथे आपले तयार झालेले आहेत। आता वरून आपण थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकूया। ढाबा स्टाईल आपले इथे छोले तयार झालेले आहेत। आता ढाबा स्टाईल लगेचच भटुरे कसे बनवायचे हे पाहूया। एकदम सोप्या पद्धतीने कोणताही फापट पसारा न करता सोप्या भाषेत हे भटुरे कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला सांगतेय। एकदम सोपी पद्धत आहे। तुम्ही पहिल्यांदा जरी हे भटुरे बनवायला घेतले तर तुमचे भटुरे पहिल्याच प्रयत्नात टम्म फुगणारे बनतील, ते अजिबात तेल पिणार नाहीत। आता साधारण 1 तास हे पीठ भिजून झालेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता एकदम असं लवचिकता या पिठामध्ये आलेली आहे। आता भटुरे आपण जेव्हा बनवतो त्याच्या अगोदर 1 तासा अगोदर हे पीठ तुम्ही भिजवून ठेवा जेणेकरून एकदम टम्म फुगणारे भटुरे तुमचे तयार होतील। आता लिंबाच्या आकाराचे गोळे मी तयार करून घेतल्यानंतर लगेचच आपण भटुरे लाटून घेऊयात। हे भटुरेचं पीठ बनवताना शक्यतो गार पाण्याचा वापर करायचा नाही। शक्यतो दह्यामध्येच हे पीठ मळावं किंवा अर्ध दही किंवा अर्ध गरम पाण्याचा पीठ मळण्यासाठी वापर करावा। आता मोठ्या आकाराचे इथे मी आणि मध्यम जाडीचे इथे भटुरे मी लाटून घेतलेले आहेत आणि सर्व भटुरे लाटून घेतल्यानंतर ते एकावरती एक ठेवायचे नाहीत। आता लगेचच भटुरे तळून घेऊयात। आता भटुरे तळण्यासाठी तेल अगोदरच कडकडीत असं गरम करून घ्यायचं नाही, शक्यतो तेल मध्यम असं गरम असावं। आणि काय करायचं, भटुरे तेलामध्ये टाकताच त्याला झाऱ्या लावायचा
घ्यायचा आणि त्याला गोल गोल असं फिरवायचं। तुम्ही पाहू शकता तेलामध्येच हा भटुरा टाकताच वरती फुगून आलेला आहे आणि जेव्हा वरती फुगून येतो तो झाऱ्याने असा फिरवत राहायचा, जेणेकरून तो अशा पद्धतीने टम्म फुगला जातो। आणि हा भटुरा तुम्ही पाहू शकता तेलामध्ये टाकताच टम्म असा फुगून वरती आलेला आहे आणि याची साईड खाली वरती करत हा भटुरा मस्त असा तळून घ्यायचा। आणि हे पीठ मळताना जास्त पातळ देखील असं मळून घ्यायचं नाही, मीडियम सॉफ्ट असा गोळा याचा मळून घ्यायचा आहे। पहिल्यांदा जरी अशा पद्धतीने हे भटुरे बनवायला गेला तर तुमचा पहिला प्रयत्न अजिबात फसणार नाही। तर अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन रंगावर हा भटुरा मी तळून घेतलेला आहे। अजिबात या भटुऱ्यानं तेल पेलेलं नाही आणि खूपच टम्म फुगलेला आणि क्रिस्पी हा भटुरा इथे तयार झालेला आहे। सारख्याच पद्धतीने राहिलेले भटुरे देखील सारख्याच आचेवर आणि सारख्याच रंगावर हे भटुरे मस्त असे तळून घ्यायचे आहेत। आणि दुसरा भटुरा देखील तुम्ही पाहू शकता तेलामध्ये टाकताच वरती तरंगून येत आहे आणि वरती तरंगून आला की लगेचच चमच्याने असा हलवायचा, जेणेकरून तो एकसारखा टम्म असा फुगला जातो आणि मस्तपैकी एकसारख्या रंगावर असा हा तळून घ्यायचा। तर तुम्ही पाहू शकता दुसरा देखील भटुरा आपला टम्म असा फुगलेला तयार झालेला आहे। आता लगेचच याचं तेल नितळून एखाद्या पेपरवर किंवा टिश्यू पेपरवर काढून ठेवायचा। अशाच पद्धतीने सारख्याच आचेवर सर्व भटुरे तळून घ्यायचे आहेत। आता लगेचच हे गरमागरम आपण भटुरे छोल्यासोबत सर्व करूया। आपण छोट्या छोट्या टिप्स जर पदार्थ बनवताना जर लक्षात ठेवला तर पदार्थ आपला अचूक बनून तयार होतो। तर अशा प्रकारे आपण ढाबा स्टाईल घरच्या घरी हे छोले भटुरे बनवलेले आहेत। आता भटुरे तुम्ही जळून पाहू शकता। आता हा भटुरा तुम्ही जळून पहा, खूपच क्रिस्पी आणि सुंदर रंगाचा आणि अजिबात तेल न पिणारा इथे आपला हा भटुरा तयार झालेला आहे। आता हा तुम्हाला तोडून देखील दाखवते, अजिबात तेलकट झालेला नाही। तर नक्कीच तुम्हाला ही छोले भटुरेंची रेसिपी नक्कीच आवडली असेल, मला आशा आहे। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत।